लक्षात घ्या, बोलीभाषेत काय काय असतं. बोलीभाषेत टोपण नावं असतात, बोलीभाषेत अनौपचारिकता असते, बोलीभाषेत माया असते. हे सगळे निकष तुम्हाला फेसबुकच्या भाषेवर दिसतील. आता ही एक नवी बोलीभाषा तयार होत चालली आहे आणि त्यात लघुरूप आहेत की BTW आपल्यालाही माहिती आहे. म्हणजे बाय द वे तो शिक्षक सांगतोय लिहा रे, म्हणजे काय शिक्षकांवर दिवस आलेत बघा की एकेकाळी स्पेलिंग घटवून घेणारा इंग्रजी मास्तर, की फ्रेंचच्या स्पेलिंगमध्ये आय पहिलं का ई पहिलं यावरनं रागवणारा मास्तर, त्याला लघुरूप आता घ्यायला लागत आहेत घोटून विद्यार्थ्यांकडनं. तर बाय द वे लॉल, लाफ आउट लाऊड, OMG म्हणजे ओ माय गॉड, THX म्हणजे थँक्स. आता हे आलं ना, हे मराठीत देखील आलंय. मराठीत देखील भापो असंच म्हणतात, भावना पोचल्या. आणि लघुरूप येणार कारण वेळ कमी आहे सगळ्यांना. रोजचा जगण्याचा अस्तित्वाचा संघर्ष जितका बिकट होणार तितकी भाषा लघुरूप कल्पकतेने तयार करत जाणार समाज समूह. कारण आहेत त्याला, आपोआप नाही आहेत. बाय द वे लिहायला वेळ जातो, 2 सेकंद जादा जातात. आणि मला 4 मेसेजमध्ये लिहायचं असेल तर मी BTW शोधणार, कोणीतरी कल्पक माणूस शोधणार, तो मला आवडला की मी तो वापरणार, तो प्रचलित होणार. दिस इज सोशिओ लिंग्विस्टिक्स. कशी भाषा समाज तयार करतो त्याचं हे उदाहरण मी मगाशी बोलत होतो. शिव्यांचा मुक्त वापर आहे मराठी, जोरदार आहे. आणि मराठी फेसबुक, आपण फेसबुकीय बोलीभाषा बोलतो, जोरदार आहे. फार तर फार भच्या शिव्या ब मध्ये करतात. तो एक प्रयत्न असावा थोडं सौम्य करण्याचा, पण शिवीच असते ती. अपशब्द, शिवी, काही तुम्ही म्हणा. तर शिव्यांचं एक मोठं भाषाशास्त्र असतं, एक्सप्लेटिव्ह लिंग्विस्टिक्स म्हणतात. विद्याशाखा आहे अख्खी. आणि मला वाटतं राचिमढेऱ्यांनी साला या शिवीवर 50 पानांचा लेख लिहिल्याचं मला आठवतंय, इफ आय एम नॉट मेकिंग अ मिस्टेक. त्यांनीच लिहिलाय बहुतेक. आपल्या इथे फार कमी संशोधन झालंय, जे व्हायला पाहिजे. कारण जर शिवी आपण रस्त्यावर 3ऱ्या वाक्याला ऐकणार असू, जर प्रेमाने मित्र आपण बसलेलो असताना आपण घालणार असू कचकचीत एखादी शिवी, आणि आता तर बायकाही देणार, पूर्वी जेंडर बायस होता, आणि जर समाज माध्यमावरही आहेत, जो भाषेचा इतका महत्त्वाचा भाग आहे त्याचं भाषाशास्त्र काय आहे आणि ते फेसबुकवर मोठं येते याची व्हॅल्यू काय, हे आपण जरा समजून घेऊया. पहिलं असं आहे ना, शिवीमध्ये शिवी का देतात? राग आला तर समोरच्याला अपमानास्पद ठरवायला, त्याच्याशी पंगा घ्यायला थोडक्यात, ठीक आहे, त्याला खाली दाखवायला, किंवा खूप मैत्रीतही वाईट शिव्या देतात. हा सगळा आपल्याला स्वानुभव माझा आहे, मग मी काही लाजत बीज. तर तुम्ही शिवी प्रेमानेही देता आणि तुम्ही शिवी रागानेही देता. शिवी काय करते? शिवी तुमचं मन मोकळं करते. अपशब्द काय करतो? तुमचं मन मोकळं करतो. जो सध्याच्या या कोविड काळात तर तुम्हाला जाणवलं असेल सगळ्यात काय महत्वाचं आहे मानवी आरोग्यासाठी, की तुमचं मन मोकळं होणं. वर्तमानपत्रात मी घालू शकेन का शिवी? नाही. पुस्तक माझं 4 पुस्तकं छापली आहेत, माझे प्रकाशक माझ्या पुस्तकांमध्ये शिव्या आली तर म्हणतील नको आशुतोष, हे नको. आता शिवी असेल, अपशब्द असतील, ज्याला आपण स्लँग म्हणतो, कलोकियल ज्याला इंग्रजीत म्हणतात, बोलीभाषेतले काही ग्राम्य असं आपण म्हणू असे शब्द आहेत, हे का भाषेच्या दृष्टीने महत्वाचे असतात? चेस्टरटन हा समीक्षक अभ्यासक आहे, त्यांनी लिहिलंय ऑल स्लँग इज मेटाफॉर अँड ऑल मेटाफॉर इज पोएट्री. सगळं जे जे तुम्ही ग्राम्य समजताना, त्याज्य, ग्राम्य, शिवीसारखं, अपशब्दासारखं, ते प्रतीक असतं. शब्दशः नसतेच ना कुठली शिवी, प्रतीक असतं ते. आणि प्रतीक म्हणजे कविता. त्यामुळे शिवी आणि ओवी यात फार अंतर नाही भाषाशास्त्राच्या दृष्टीने आणि एकूणही जगतानाही. हॅशटॅगवर जाऊया. हॅशटॅग्स ही संकल्पना सगळ्यांना साधारण बघून माहिती आहे. हे चिन्ह हॅशटॅग. हॅशटॅग काय करतं? सरळ तुम्ही लिहिता आशुतोष जावडेकरचं भाषण, तर मग आशुतोष नंतर गॅप नाही सोडायची, जावडेकर नंतर गॅप नाही सोडायची, सलग लिहायचं हॅशटॅग आशुतोष जावडेकरचं भाषण. हां, म्हणजे काय झालं? पंक्च्युएशन गेली, विराम चिन्हांचं मरण झालं हॅशटॅगने. केवढा मोठा भाषिक बदल आहे लक्षात घ्या. व्हॉट हॅशटॅग इज डुईंग. विरामचिन्ह गेलीच जेव्हा हॅशटॅग आली तेव्हा. आणि मराठीत खूप आहेत हॅशटॅग्स. मगाशी मी म्हटलं तसं त्या 2 तरुण मुलींनी माझं काम माझा अभिमान, किती सुंदर हॅशटॅग आहे तयार केलेलं, आणि सगळे तो वापरून लिहितायत. म्हणजे तुम्ही आता फेसबुकवर गेलात आणि त्या हॅशटॅगला क्लिक केलं की जगभरातल्या मराठी भाषकांनी त्या हॅशटॅगखाली स्वतःची कष्टांची, संघर्षाची केलेली कहाणी मिळेल. एवढं डॉक्युमेंटेशन तुम्हाला समाज माध्यमातनं एका हॅशटॅगमधनं मिळतं. ही त्याची व्हॅल्यू आहे. उगाच नाही रशियावर आरोप केला की ट्रम्पला तुम्ही जिंकून फेसबुकच्या मदतीने केलं वगैरे. ही ताकद आहे या माध्यमाची, हॅशटॅगची. तुम्हाला डेटा मिळतो जगभरातला एक हॅशटॅग वापरलात की. हॅशटॅग मराठी आपण सगळ्यांनी अभिमानाने हे म्हटलंच पाहिजे. हॅशटॅग मराठी, हॅशटॅग मजा, हॅशटॅग नाविन्य, हॅशटॅग पुन्हा मोडी लिपी, ज्याच्यात ते असं गॅपच नाही आहे ना, ते त्याची मला आठवण होते. पुन्हा मोडी लिपी. आपल्याला काही हॅशटॅग वगैरे मराठीत सगळं आहे जुनं,
त्यामुळे हे मोडी लिपीत असंच होतं, तिथे आपण चाललोय. पण महत्वाचं काय, हॅशटॅग सूत्रबद्धता. व्हॉट हॅशटॅग इंडीड डज, इट कंडेन्सेस द मॅटर. इतकी साधी गोष्ट. सूत्रबद्ध होतात गोष्टी. सगळा फापट पसारा मोजका तुम्हाला नेमक्या एका शब्दात हॅशटॅगद्वारे मांडता येतो. आणि कुठल्याही चांगल्या प्रगल्भ भाषेचं लक्षण असतं की एका शब्दानं मोठा आशय व्यक्त झाला पाहिजे. त्यामुळे हॅशटॅग हा बदल आहे आणि मराठीत तो आला. आता भाषिक नुकसान आहे का, तर खूपच. हे 2 मासले बघा. एकदा प्रेमात धोका भेटला की परत प्रेम नाही करावं वाटत, असं लिहिलंय. आणि तो असा फोटो वगैरे, कारण व्हिज्युअल माध्यम फार महत्वाचं आहे, त्यावर बोलणार आहे मी थोडं. आता ही काय मराठी आहे मला कळलेली नाहीये. एकदा प्रेमात धोका भेटला की परत प्रेम नाही करावं वाटत. बरं, हे या विशीच्या बाबत असं म्हणालं तर कोणी लक्ष, काही पोरं काहीही फरक पडत नाही, दुसऱ्या दिवशी नवी गर्लफ्रेंड असते. मला विचारा, मला माहिती आहे ती काय करतात पोरं. उगीच लिहिला फेसबुकवर आणि धोका भेटला. पण एक वेळ हे क्षम्य, इतकं ते शेजारचं वाक्य भीषण आहे. मुलगी जावळी हॅप्पी असते तेवढीच ते प्रेट्टी असते. तर हे कोड मिक्सिंगचं सगळ्यात भयान मला वाटतो हा नमुना, की एकतर त्यांनी हॅप्पी मराठीत लिहिलंय, तर मी म्हणेन चल बाबा तू हॅप्पी हा बोलीभाषेसारखा केलास, पण मग तो प्रेट्टी असं तरी लिहायचास ना, त्याला कशाला इंग्रजी वापरलं. बरं, ज्यावेळी त्याचं जावळीचं खोरं केलं त्यांनी, आता वाक्य कसं पाहिजे, साधं वाक्य आपलं बोलताना आपण हे ही काय ग्रेसची कविता आहे हे वाक्य, म्हणजे की मुलगी ज्यावेळी हॅपी असते तेव्हाच ती प्रिटी असते असं म्हणायचंय ना बाबा तुला. तेव्हाच आहे वा तेवढीच, काय नक्की म्हणायचंय. मग कदाचित त्याला तेवढीच प्रणव म्हणायचं असेल, अरे असं तर मला वाटतं की तेवढीच ती प्रिटी असते, बाकी नाहीये ती, असंही म्हणायचं असेल. तर असं भाषिक नुकसान होतंय का, तर हो. आणि होऊ द्यावं का, तर हो, करू दे ना अभिव्यक्ती. ज्या समाजातले अनेक घटक कुठेच कधी अभिव्यक्त होऊ शकले नाहीत, कधी त्यांना कुठलंच व्यासपीठ मिळालं नाही, ना लिखित ना बोलीभाषेतलं, त्यांना चुकत माकत का त्यांच्या पुढच्या पिढ्यांना जर मिळत असेल तर करू दे, आपण हसूया, त्यांना चुकाही दाखवूया, पण अभिव्यक्तीला बंदी नको घालायला. त्यामुळे जेव्हा लोक यावरनं म्हणतात की किती हे फेसबुक आणि मराठी खराब झाली आहे, तर मी म्हणतो जिवंत तुमची भाषा याच्यामुळे राहती आधी ध्यानात घ्या, नाहीतर ती खराब आणि मेलेली अशी दोन्ही झालेली असते. इतकी साधी गोष्ट. कोड मिक्सिंगवर आपण बोललो, हॅशटॅग्सवर बोललो, चित्र माध्यमाची जोड. काल वीणादेवांचं मी फेसबुक बघत होतो, मला आत्ता एकदम आठवलं. वीणाताईंनी म्हणजे वीणादेव सगळ्यांना माहीत असणार, गोनी दांडेकर तर नक्कीच मोठे लेखक, पूर्वीचे त्यांची कन्या वीणादेव, म्हणजे आत्ताची तरुण पिढी मृणाल कुलकर्णी त्यांच्या मातोश्री. तर वीणाताईंनी सुंदर एक पोस्ट, एक फोटो टाकतात सध्या ते गोनीदांचे वेगवेगळे. तर एक राजगडावर सुंदर बसलेला जुन्या काळातला ब्लॅक अँड व्हाईट पण छान फोटो काढलेला, त्याला ब्लूइश टिंज अशी निळसर छान छटा आहे, आणि गोनीदा असे वृद्ध काळातले असे दाढी वाढलेले असे साधूसारखे बसलेत. आणि त्याच्यावरती वीणाताईंनी काय लिहिलंय ते फार महत्वाचं आहे. आप्पांचा प्राणप्रिय राजगड, इतके सुखावायचे खालची ओळ, इतके रमायचे त्याच्या खालची ओळ, जणू ते घरच त्यांचं त्याच्या खालची ओळ, पद्मावती समोरच्या पुन्हा त्याच्या खाली दीपमाळे समोरची ही तंद्रा. मी मुद्दाम त्याच्या खालची ओळ लिहिलं का तुम्हाला सांगतोय, सलग नाहीये हे ओळ, कवितेसारखं आहे. आप्पांचा प्राणप्रिय राजगड, इतके सुखावायचे रमायचे जणू ते घरच त्यांचे, पद्मावती समोरच्या दीपमाळे समोरची ही तंद्रा, असं त्यांनी लिहिलंय. आता इथे एक सुंदर फोटोही आहे, मला खरं घालायचा राहिला नाही तर सगळ्यांना दाखवला असता. आणि जे आकाशवाणीवर ऐकत असतील त्यांनी तो बघा जाऊन, तुम्ही काय पब्लिक सेटिंग दिसतंय पोस्टचं, तुम्हाला मिळेल. तर ही जी अभिव्यक्ती ही महत्वाची आहे की चित्रमाध्यमाची लगेच जोड आली. पुस्तकात किती चित्र छापणार ना तुम्ही, किती फोटो छापणार, वर्तमानपत्रात किती शेवटी व्हिज्युअल तुम्ही देणार, इथे तुम्ही सहज देता. आणि चित्र आणि शब्द या काळात फार जवळ आले, चित्रकला आणि साहित्य फार जवळच चाललं, हे फार महत्वाचं मला वाटतं. दृश्य जाणीव आणि शब्द जाणीव ही अत्यंत जवळच चालली आहे समाज माध्यमांमुळे. 4था भाग मी बोललो, 5वा भाग प्रमाण भाषेचं वर्चस्व कमी होत आहे समाज माध्यमांमुळे, हे महत्वाचं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आज मी बघतो UPSC सारख्या एंट्रन्स देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातनं मुलं तिथे सदाशिव पेठेत राहत असतात. जी सदाशिव पेठ ही बोली भाषा एकेकाळी सदाशिव पेठी भाषा म्हणून काय प्रसिद्ध होती, तिथे मला आज महाराष्ट्रातल्या तिथेच सगळ्या बोलीभाषा नांदताना दिसतात. आणि त्या सगळ्या समाज माध्यमांवर येतात त्यांच्या परीनी. आणि ती UPSCची मुलं मराठीचा दणकून आपल्यापेक्षा अभ्यास करत असतात, खूप जणांचा मराठी विषय असतो, त्यामुळे त्यांना सदाशिव पेठी ही भाषा नीट बोलता येते आणि त्यांची बोलीभाषाही ते संचित घेऊन येतात. हा मला फार स्वागतार्ह आणि महत्वाचा बदल वाटतो. परवाच्या त्या मुलाखतीतही म्हटलं आणि पुन्हा इथे सांगतो, प्रमाण भाषा बोलीभाषा खूप गोंधळ आपल्याकडे आहेत, त्याला एक जातीय रंगही नकळत दिला जातो,
वादविवाद होतात, सारखेच होत असतात. त्याला राजकीय अराजकीय साहित्य व्यवहाराची अशी बरीच कारणं असतात. त्या गोंधळात मी जात नाही. मला एक साधं वाटतं की प्रमाण भाषेने थोडं लवचिक व्हायला पाहिजे. बोलीभाषेतील निदान 8-10 जे शब्द आहेत जे सगळा समाज समूह मुख्यतः वापरतो ते प्रमाण भाषेने स्वीकारले पाहिजेत. हे मी परवा मुलाखतीत सांगितलं होतं. आजही पुन्हा सांगतो. आणि पाणी मी बोलतो कारण मला तसं मी लहानपणापासून ऐकलंय. तर मला पटकन मी एखाद्या गावात गेलो आणि मला सांगितलं आजपासून आणि पाणी म्हणायचं तर मला नाही जमणार. आणि वरती जर मला अशा नजरा येत राहिल्या की काय हा आणि पाणी म्हणत नाही, हा आणि पाणी म्हणतोय राव, तर म्हणजे मी मारायलाच जाईन त्याला. तर हे जर मला वाटू शकतं तर हे मोठ्या 70-80% तर असेल समाज समूहाला जर करायला लागत असेल तर प्रमाण भाषेने स्वीकारावे आणि पाणी हे 2 शब्द. आणि पाणीही ठेवावं आणि पाणीही ठेवावं. मी असं नाही म्हणते सगळं स्वीकारावं कारण प्रमाण भाषा ही ऑल इन्क्लुसिव्ह नाही असू शकत. बोलीभाषा राहते, प्रमाण भाषा राहते. पण लवचिक तर बनायला पाहिजे प्रमाण भाषेने थोडं. तुम्ही काहीतरी स्वीकारा. असं नाही होऊ शकत की जो 10-15 शब्द आहेत त्यावरनंच हे सगळं राजकारण खेळत चाललंय. मला असं वाटतं की प्रमाण भाषेने ते स्वीकारावं आणि ते स्वीकारलं तुम्ही अधिकृतरित्या नाहीत तरी ते समाज माध्यमांनी स्वीकारलंच आहे. आणि आज तुमची भाषा या माध्यमावरच जिवंत राहते. हे सगळ्या धोरणकर्त्यांनी, नीट मराठी शब्द वापरला, धोरणकर्त्यांनी जाणीव त्याची ठेवून द्यायला पाहिजे. आता व्हॉट्सॲपवर येऊया, शेवटाकडे येऊया. फार बोर करत नाही, हळूहळू संपवतो. थोडं महत्त्वाचं बोलतो. व्हॉट्सॲप हा फार आपला जिव्हाळ्याचा विषय नाही का सगळ्यांचा. कारण फेसबुकवर काय असतं, पब्लिक अकाउंटेबिलिटी असते. तुम्ही लिहिता, कोणीतरी तिथे सगळे बघतात, मग कोणीतरी अभिव्यक्त होता. व्हॉट्सॲपवर तुम्ही स्टेटस टाकलं की एक तर तुम्हाला नाव कळतं कोणी बघितलं. आणि व्हॉट्सॲपवर तुम्ही पर्सनल चॅट केला तर तुम्हाला माहीतच असतं तुम्ही कोणाशी बोलताय. ग्रुप असेल तर एक समूह असतो, तुम्हाला तिथले नियम माहिती असतात. सो यू आर इन युअर स्किन्स. तुम्हाला एक कम्फर्ट, एक छान असं मोकळीक, सहज भाव असतो व्हॉट्सॲपमध्ये. त्याचा गैरफायदा खूप घेतला जातो, त्यातनं भांडण होतात, यावर नंतर येऊया. पण एक सहज भाव असतो. व्हॉट्सॲप हा एक संबंध आहे, तो उरावर बसला की खरं नाही. 2 निळ्या रेषा झाल्या नाहीत म्हणजे बघितल्यात, 2 निळ्या रेषा झाल्या आणि बघितल्या आणि मला उत्तर मिळालं नाही, यावरनं एवढी भांडणं मी बघितली आहेत की साधी शक्यता असू शकते की तो गृहस्थ शौचालयात गेलेला आहे. किती साध्या गोष्टी ना, 10 मिनिटं थांबत नाहीत लोक. मी तुझं निळ्या टिक झालं, अरे जाताना त्याचं ऑनलाईन असेल, बघितलं असेल, आज टॉयलेटमध्ये गेला असेल. किती साधी, म्हणजे मी तर साधी शक्यता सांगितली. तर हा एक जोक दाखवतो. डॉक्टर म्हणतो दिखाइए आपको दर्द कहाँ हो रहा है. आम्ही असं विचारतो ना, दाखवा कुठला दात दुखतोय काय, तसं तो विचारतो. तर तो म्हणतो की ये देखिए मेसेज सीन है, ब्ल्यू टिक्स हो गई है और नो रिप्लाय. तर ही आपली घालमेल उलाघाल फेसबुकनी होत नाही, ही व्हॉट्सॲपनी होते. हे आपण ध्यानात घेऊया. या घालमेलीचा भाषेवर काय परिणाम होतो हे बघण्यासारखं. सेन्स ऑफ इमिडिएसी असं मी त्याला म्हणतो. संगीत आणि साहित्यातला एक फरक काय आहे तर संगीत, म्युझिक हॅज सेन्स ऑफ इमिडिएसी. संगीत हे लगेच भिडतं, असं जाऊन भिडतं. हृदयाचं दार एका मिनिटात समोरच्याचं उघडं करून आत लगेच भिडतं. साहित्य हे तसं नाही भिडत. साहित्य येतं, तुमचा कडेकोट किल्ला आधी बघतं आणि मग तो कडेकोट किल्लाही त्याला बघतो, पण मग एकदा आत घेतलं की हृदयात राहतं ते. आणि इमोजी, म्हणजे तिथे इमोजीनी तर इतकी भाषा बदलते. इमोजी पहिली आली 1999 साली, ती बघा कशी आहे. स्माइली फेस. शिगेताका कुरितो नावाचा जपानी एक कोण तंत्रज्ञ असणार साहेब, त्यांनी ही तयार केली. फार ती आत्ता ढोबळ वाटेल, पण 99 साली किती कल्पक आहे. त्यांनी जगाचा सगळा भाषिक इतिहास कसा बदलत गेला आणि बदलणार आहे हे मी सांगणार आहे. मग 2016 साली ही चांगली दिसायला, आपल्या सगळ्यांचे जरा मोबाईल सुधारले बघा, ही आली. आणि आताची आपल्याला ही माहितीच आहे, फेस विथ टीअर्स ऑफ जॉय, जोरदार तुम्ही हसता, ती एक इमोजी असते. आता या इमोजीचं एक मोठं भाषाशास्त्र आहे. हे मला आवडणारं पुस्तक आहे द सेमिओटिक्स ऑफ इमोजी म्हणून, राईज ऑफ व्हिज्युअल लँग्वेज इन द एज ऑफ इंटरनेट. एक नवीच भाषा तयार होतीये. आपण समाज माध्यमातल्या मराठीवर बोलतोय, लोक अजून म्हणतात आमची मराठी मरणार का रे. ती इंग्रजी मरायला लागली एका अर्थाने कदाचित. एक नवीच भाषा आली आहे चित्रांची, इमोजी नावाची. हा लोकसत्तात मी लेख लिहिला होता. मुखी चुंबने नयनी हृदय असं त्याचं शीर्षक होतं आणि अगदी अभ्यासाधारित लेख होता. तर मुखी चुंबने म्हणजे किसचं सिम्बॉल आणि नयनी हृदय म्हणजे हार्टी आईचं सिम्बॉल, म्हणजे डोळ्यांवर जी असतात ना बदाम, ते तर आपण किती वेळा वापरतो ना. आणि आता तर सवयच झाली आहे. कोणाला ते चिन्ह आलं, पूर्वी मला आठवतंय अगदी ती नवी चिन्ह होती, तर मला ते एक चिन्ह आलं तर मी आधी बायकोलाच जाऊन दाखवलं की या मुलीने मला हे का चिन्ह पाठवलंय, म्हणजे आधी तिलाच दाखवलेलं बरं. आता रोजच येतात,
मित्र पाठवतात, मैत्रिणी पाठवतात, शत्रूही पाठवतात. बाय लिहिलं तरी किस असतो, हार्टी एज असतो. त्यामुळे आपल्याला आता माहिती आहे की कोणी प्रत्यक्ष चुंबन द्यायला येणार नाहीये. अर्थ कसा बदलतो भाषेचा इमोजीनी बघूया. तू देखणी असा असं एखादा समजा कुठल्या तरुणीला सांगायचं, एखाद्या तरुणाला यू आर ब्युटिफुल, तू देखणी आहेस. त्याच्या पुढे या 3 अशा जोरदार हसणाऱ्या गेल्या की तो अपमान झाला. पहिलं ओळ बघा, तू देखणी आहेस असं म्हणून नुसतं साधं स्मितहास्य दिलं तर ते कौतुक झालं. तू देखणी आहेस म्हणून जर तिसऱ्या ओळीत जसे तसे भीतीदायक चेहरे केले तर ते तू म्हणजे असंच आहे की तू देखणी आहेस, बरं बाई असशील, बापरे तुला देखणी म्हणतात लोक, असा झाला अर्थ. चौथी ओळ बघा, यू आर ब्युटिफुल, तू देखणी आहेस, आणि तो जीभच बाहेर काढून जोरदार हसतो, वेंगाडणं, तोंड वेंगाडणं म्हणजे हे चिन्ह, म्हणजे तो उपहास झाला, थेट अपमान नुसता नाही, उपहास. 5वी ओळ बघा, तू देखणी आहेस आणि असं विचारतो, हो का, बरं असेल, डिसएग्रीमेंट आहे. आणि 6वी ओळ आहे, यू आर ब्युटिफुल आणि असं चिडलेला करवादलेला चेहरा आहे, याचा अर्थ तू देखणी नाहीयेस. हा, आता इथे भाषाशास्त्राच्या दृष्टीने बदल केवढा झालाय लक्षात घ्या. वाक्य काय आहे, यू आर ब्युटिफुल, किंवा मराठीत काय आहे, तू देखणी आहेस. चिन्ह येतात आणि अर्थनिष्पत्ती बदलते. म्हणजे काय झालं तर इमोजी हे भाषेचं नवं मुळाक्षर झालं. इमोजी हॅज बिकम अ न्यू ॲडिशनल अल्फाबेट ऑफ ऑल लँग्वेजेस. ते मराठीचंही झालं, ते इंग्रजीचं झालं, स्पॅनिशचं झालं, सगळ्यांचं झालं. अख्खं नवं तुम्हाला मुळाक्षर आली तुमच्या भाषेत, ज्याने अर्थ, इथे साधं उदाहरण तुम्हाला दाखवलं, फार खोलात जायलाच नको, किती अर्थ बदलतात, लगेच बदलतो. सगळ्यांना तुम्ही हसलात म्हणजे कळला तो तुम्हाला त्यातला अर्थ. अर्थ बदलण्याची क्षमता कशात पूर्वी होती? व्यंजनात, शब्दांमध्ये, संधीमध्ये, समासामध्ये, अवतरण चिन्हांमध्ये, म्हणजे पंक्च्युएशन मार्क्समध्ये, आणि टायपोग्राफीमध्ये, म्हणजे कवितेसारखी कशी लिहिलेत यांनी अर्थनिष्पत्ती बदलते. आता इमोजीनी बदलतंय, चित्रांनी बदलली. पुढची स्लाइड. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी किती प्रख्यात आहे मी तुम्हाला सांगायलाच नको, सगळ्यांना माहिती. इंग्रजी भाषेचा प्रमाण काय, प्रमाण भाषेचा प्रमाण शब्दकोश काय, तर ऑक्सफर्ड. त्याच्यात हा शब्द 2016 साली त्यांनी घातलाय. हे जे चिन्ह आहे, फेस विथ टीअर्स ऑफ जॉय, ते चिन्ह शब्द म्हणून त्यांनी घातलाय. आता हा केवढा मोठा भाषिक बदल आहे. भाषेच्या इंग्रजीसारख्या प्रमाणाबाहेर जगभर पसरलेल्या अधिकृत भाषेच्या, म्हणजे त्यातही ब्रिटिश इंग्रजी, त्या भाषेच्या सगळ्यात प्रमाण शब्दकोशाने इमोजी मधलं एक चिन्ह शब्द म्हणून ऍड केलं. यातलं वजन लक्षात घ्या. आणि आपण कुठे होत? आपण अजून भांडतोय की तुम्ही हे करणार आहात का भाषेत, ग्रेसांच्या कवितांचे काय अर्थ असे लागत नाहीत वगैरे. अरे गेला तो काळ, ग्रेस नाही कधी जाणार, ते कायम राहणार. पण त्यांच्या कवितांच्या अर्थावर आता भांडत नका बसू. त्याच्या कवितांचे कोणीतरी अर्थ मला इमोजीच्या भाषेत समजावून सांगा, तर मराठी पुढे जाईल. अ आ इ ई उ, निदान मी तर मराठी माध्यमात शिकलो आणि माझं वय 41. माझ्या जे पिढीतले असतील आणि माझ्या वरचे असतील, आपण तर हेच शिकलो शाळेत. आता माझी मुलगी काय आणि तुमची मुलं काय, पहिली काय शिकली तर मोबाईलवर ही शिकली चिन्ह उजवीकडे ती. खरं आहे की नाही मला सांगा. 2-3 वर्षाची पोरं मी बघतो, ती व्हॉट्सॲप आईला टाकतात बरोबर. आता हे फार महत्वाचं आहे, ज्याला न्यूरो कॉग्निटिव्ह लिंग्विस्टिक्स म्हणतात, म्हणजे भाषेची जडणघडण मेंदूत कशी तयार होते त्याचं जे विज्ञान आहे. तर इथे हे जे आहे ना, हे 6 वर्षाच्या मुलांनी एक टाकलेला मेसेज आहे, त्याला थोडे थोडे आता शब्द कळलेत, त्यामुळे तो शेवटी लिहितो बघा, वू हू लव्ह, आईला तो हा मेसेज टाकतोय. काय आई बाहेर गेली असेल, नोकरीला गेली असेल, ते मूल आईला हे 6 वर्षाचं हा मेसेज टाकतंय. त्यांनी जो सिक्वेन्स टाकलाय तो रॅन्डम नाहीये, त्यात एक कहाणी आहे की मी काय काय केलं किंवा मला काय काय करावं असं वाटलं. मी मांजरी बरोबर खेळलो, मग मी बागेत फुलांबरोबर होतो, मग मला ते आवडलं, मग मला तू आठवलीस, जे असेल, आणि मग वू हू लव्ह, आणि मग आईला एक उद्देशून त्यांनी लव्हचं चिन्ह टाकलंय. म्हणजे काय झालं, म्हणजे भाषेची मेंदूत होणारी जडणघडण बदलतीये. हे ध्यानात घ्या की किती प्रमाणाबाहेर बदल होत चाललेत समाज माध्यमाने. या आता मी तांत्रिक भाषेत फार जात नाही, पण ॲडजेसन्सी पेअर म्हणजे संवादातली, हे प्रॅग्मॅटिक्स आहे, हे मी शिकवायचो इंग्रजीच्या वर्गांना. आणि माझे इराणी आणि इराकी विद्यार्थी होते, तर त्यांच्या सगळ्या, इराणी तर फार, पर्शियन ही समृद्ध भाषा आहे, फारच समृद्ध भाषा आहे. त्यांच्याशी बोलताना मला सारखं जाणवत राहायचं की प्रॅग्मॅटिक्स म्हणजे संवादाचं जे सगळं शास्त्र, उपशाखा आहे, आपल्याकडे मराठीत अजून नाही ती फारशी आलेली, तर ती सगळ्या भाषात किती सामायिक असते, कारण भावना सारख्या असतात. तर ॲडजेसन्सी पेअर म्हणजे संवाद, एकामागून एक. नाटकात कसं येतात ना खटकेबाज, त्याला ॲडजेसन्सी पेअर थोडक्यात. तर आता इमोजीनीच होतात ॲडजेसन्सी पेअर्स. म्हणजे आत्ताही मी पटकन बायकोनी मला एक आमचं खाजगी चिन्ह दिलं
आणि मीही तिला माझं एक खाजगी चिन्ह दिलं की निघालो कार्यक्रमाला सांगून. झाला आमचा संवाद, अर्थ निष्पत्ती झाली नवरा बायकोंमध्ये जी हवी ती. ध्यानात घ्या, ऍडजसन्सी पेअर इमोजिनी झाली. मॅक्झिम ऑफ कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल म्हणजे ज्याला प्रॅग्मॅटिक्समध्ये बालडॉन अटॅक्स म्हणतात. म्हणजे मला असं समजा म्हणायचं असेल की बंडल संस्था होती ती, पण मग मी काय म्हणतो की फारशी चांगली नव्हती हो ती संस्था. हा समजा, म्हणजे आता उघडच आहे की या संस्थेविषयी असं मला काहीच बोलायला लागणार नाही. तर हे जे आपण बालडॉन अटॅक्स टाळतो, तर ते इमोजीने आता टाळता येतात. तुम्ही सौम्य करता ना, कधी कधी चांगली काहीतरी चिन्ह वापरता, एखादा किस पाठवून देता उगाच, त्यालाही माहित असतं उगाच पाठवलाय पण तरी बरं वाटतं. कोणाला आवडत नाही किसचं चिन्ह आलेलं. शेवटी इमोजी लँग्वेज क्रिएट झाल्यात. इमोजीची भाषाच अख्खी तयार व्हावी असे भाषाशास्त्रज्ञांचे प्रयत्न झालेत. वेळ कमी तिथे जात नाही. पोएटिक इमोजीला एक काव्यात्मकता आहे. इमोजीमध्ये एक, कारण चित्रात असते काव्यात्मकता, चित्रांनी बनलेली ती मुळाक्षर आहेत. आणि इमोजी वर्सेस वर्ड्स हे नवं एक आता द्वैत तयार होत चाललंय, त्याच्यावर आपण बोलू. थोडक्यात शेवटच्या माध्यमां करूया. अल्पाक्षरी टिवटिव म्हणतो मी, ट्विटर. कारण कॅरेक्टर्स किती, म्हणजे अक्षर किंवा चिन्ह मिळून 140 पूर्वी होती, आता 280 झाली, पण 280च. त्यामुळे जाहिरातीची कॅप्शन कशी चटकदार पाहिजे ना, तसं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघा, मराठी माणसाला आधीच जरा पसरट असण्याची, ऐसपैस असण्याची सवय, त्यात भांडणाची आपल्याला आवड उपजत. त्याच्यामुळे ट्विटरवर आपण फार नाही होत. आपल्याला मोजक्या शब्दात वाद घालून चालतच नाही. त्यामुळे आपल्याला फेसबुक म्हणून मानवलं, कारण फेसबुकला नीट पद्धतशीर समोरच्याचा समाचार घेता येतो. ट्विटरवर अल्पाक्षरी सूत्रबद्धतेतच घ्यायला लागतो समाचार, किंवा रिट्वीट करायचं असेल तर मोजकं लिहायला लागतं. त्यामुळे ट्विटरवर तुम्ही बघा, ट्विटरवर फार मराठी माणूस रमलेला नाही, तो फेसबुकवर रमला जास्त. पण ट्विटर आहे, मराठी माणसं वापरतात, आणि त्यात एक सूत्रबद्धता येते. हा त्याचा, त्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. आता एक तिथे लिहिलंय बघा, इंडियन ट्विटर आलंय, कू ॲप. मी आत्ताच मध्ये 1-2 महिन्यांपूर्वी जाहिरात बघितली. त्यामुळे हे आता भारतीय भाषांमध्ये, आत्ताही ट्विटरमध्ये मराठीत लिहिताच येतं, पण आता तर हे कू ॲप आलं की भारतीय भाषांमधला एक सगळ्या भाषांमध्ये, 26 भाषांमध्ये येते. तर नवा प्रवास सुरू झाला ना अख्खा. इंस्टाग्राम, तरुणांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं इंस्टाग्राम, असा घ्यायचा आणि मस्त सेल्फी घ्यायचे. मला आवडतात, तुम्ही नंतर येऊन माझ्याबरोबर सेल्फी जरूर घेऊ शकता. नुसते सेल्फी नाही मला आवडत, सेल्फी बरोबर मला थोडा मजकूर आवडतो. पण तरुण पिढीला वेळ नाहीये, आणि त्यापेक्षा त्यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले सेल्फी काढता येतात. दोन्ही कारण आहेत. मजेचा भाग वेगळा, मुद्दा असा की ते दृक माध्यम जास्त आहे, त्यामुळे तिथे भाषेला मुळात स्कोप कमी. पण मी हे सहज इंस्टाग्रामवरचं एक बघत होतो आणि मला आवडलं, कारण एक कॅप्शन आहे आणि इतकं ते व्हिज्युअल प्रभावी आहे, आणि त्याला जो दणकेबाजपणा आहे ना, तो अस्सल मराठी छातीचा आहे की बापाने जन्म गर्दीत राहिला नाही तर गर्दीत जमवायला दिलाय. तर मला असं वाटलं की हे मगाशच्या त्या प्रिटी सारखं काहीतरी नाहीये, हॅप्पी प्रिटी सारखं, त्या स्लाइड सारखं. हा खास मराठी बाणा आहे, आणि इंस्टाग्रामवर तरुण पिढी देखील मराठी भाषेचा खास तरुणाईला मानवेल असा आविष्कार घेऊन येते, आणि आपण स्वागत केलं पाहिजे त्याचं. आता शेवटचा मुद्दा असा आहे की या सगळ्यातनं पुढे कुठे आपण जाणार, पुढे काय, सांप्रत काय हे बघितलं, भविष्यातल्या दिशा काय. माझे काही तर्क सांगतो मराठी पुरते आधी, की मराठीत अनेक नवे शब्द प्रचलित होणार आणि होत चाललेच आहेत. लँग्वेज ॲसिम्युलेशननी वाढते, म्हणजे भाषा ही अभिसरणाने वाढते कुठलीही. मराठीमध्ये इंग्रजी शब्द आल्यावर इतका विरोध का होतो हे मला आजतागायत कळलं नाही. इरावती कर्व्यांनी एक फार सुंदर त्यांच्या एका लेखात म्हटलंय की भारतीय संस्कृती कशी आहे, तर मोठ्या निद्रिस्त अजगरासारखी, अजिबात हालचाल आधी करत नाही, आणि आलं समोर शत्रू त्याचा भक्ष की आ करून त्याला काही न बोलता गिळून टाकते. तशी आपली भारतीय संस्कृती आणि भाषा देखील आत्मसात आपण करून टाकतो. आपण उगीच आवाज करून विरोध करणाऱ्यातले नाहीच होत, आपण इंटरनलाइज करणारे लोक होत. त्यामुळे मराठीने काय काय इंटरनलाइज केलं, तर परवा मी आर्निका परांजपे नावाची एक लंडनला राहणारी खूप चांगली शार्प तरुण आहे, तिचं फेसबुकवर वाचत होतो, व्हिडिओ बघत होतो. पोर्तुगीज एक मुलगा तिच्याबरोबर बसला होता, आणि तो तिला एक शब्द सांगत होता, आणि ही ओळखत होती मराठीत आहे का, तर तो म्हणाला की फीत आहे, असं तो म्हणाला. ती 1 मिनिट म्हणाली, ती म्हणाली, तो म्हणाला फीत आहे का तुझ्या भाषेत हा शब्द, आणि अर्थ काय. ती म्हणाली इज इट अ रिबन स्पेशल यूज फॉर सेरेमनीज. तो म्हणाला येस, म्हणजे फीत, पोर्तुगीज शब्द आहे, फीत आहे, तो फीत झाला. मग तो म्हणाला की परात. ती म्हणाली येस, परात इज अ बिग युटेन्सिल. तो म्हणाला येस, परात इज अ डिश इन विच वी ईट. तर मग ती म्हणाली नाही, आमच्याकडे फारच भुकेली बाई असेल तर परातीत खाते, पण स्वयंपाकघराशी संबंधित आहे. पण परात पोर्तुगीज शब्द आहे, ठीक आहे. मी मगाशी म्हटलं, माझे खूप इराणी विद्यार्थी होते, जी माझी नवी इंग्रजी कादंबरी येते,
तर त्याला कुर्दिस्तानी तो आयान आहे आणि अर्जुन हा मराठी आहे. तर तो येण्याचं कारण म्हणजे मी त्यांचं फार जगणं जवळनं मित्र झाले, ते सगळे माझे मित्रमैत्रिणी झाले. तर म्हणजे कुर्दी हे इराणी नाहीत, इराकचा वरचा भाग. पण मी सांगत होतो तर इराणमध्ये एक इराणी आमचा मजेद म्हणून विद्यार्थी होता. तर मजेद नावही बघा ना, आपल्या भाषेत आहे ना शेवटी शब्द मजेद. तर मी त्याला विचारलं काय रे तुझ्या नावाचा अर्थ. तो म्हणाला की हॅपी गो लकी. म्हणलं अरे झालं जुळलंच मजेद. तर मजेद एकदा मला काहीतरी झालं आणि मी ऑथेल्लो शिकवत होतो त्यावेळी त्यांना. तो ऑथेल्लो शेवट इथे ज्यांना इंग्रजीची तोडी त्या याची तोंडओळख आहे, ऍक्ट 5 सीन 5 हा डेंजरस आहे. म्हणजे अगदी अनुराग कश्यपला लाजवेल इतका हिंसाचार आहे त्यात भरलेला, इतके खून होतात की काही विचारायलाच नको. तर त्या सगळ्या खून खराब्यामध्ये ऍक्ट 5 सीन 5 मध्ये सगळे जेव्हा ती सगळेच मरतात. तो ऑथेल्लोही म्हणजे फक्त तो एक राहतो, तो जेलमध्ये जातो, बाकी सगळे मरतात. हिरो मरतो, हिरोईन मरते थोडक्यात. तर ते सगळं झाल्यावर मी म्हणलं की बघा असूयेने काय काय होतं आणि असूया आणि याच्यातला हा असतो तर हा जमीन आसमानाचा फरक असतो. तर हे असं मी त्यांना अगदी उत्स्फूर्तपणे मराठीत शेवटचं वाक्य बोललो. असं माझं कधी होत नाही. बरी आहे माझी इंग्रजी, पण त्यावेळी तर शेक्सपियर म्हणजे काय, खरंच नमस्कार. ज्ञानेश्वर शेक्सपियर मी आहे त्यांचा, गुलाम आहे त्यांचा मी, इतकं साधी गोष्ट, नुसता भक्तही नाही, आय एम स्लेव्ह. तर इतकं प्रभावी त्यांनी लिहिलंय की मी जेव्हा तुम्ही तुमच्या काय म्हणायचं त्याला अत्युच्च अशा एका मानसिक कक्षेत जाताना तेव्हा मातृभाषाच असते. तसे ते आलं माझ्या तोंडात की असूया आणि मैत्रीमधला हा जमीन आसमानाचा फरक आहे. त्या दोन एक कॅरेक्टर आहे कॅशिओ वगैरे, त्याविषयी बोलत होतो मी. तर तो म्हणाला सर यू स्पीक सो वेल पर्शियन. मी म्हणलं अरे पर्शियन कुठून लेखाची आली. तर जमी आसमा फरक हे पर्शियन आहेत तिन्ही शब्द, आपले नाही आहेत ते. आणि असेच ते तिथे वापरले जातात. विभक्ती प्रत्ययही साधारण जवळ जाणार आहेत. जमीन आसमानाचा फरक, फक्त चा ऐवजी काहीतरी वेगळा आहे एक विभक्ती प्रत्यय, पण तसाच आहे त्याचा अर्थ. म्हणजे ते तर आपण पर्शियन घेतली, पोर्तुगीज घेतली, फारसी घेतले शब्द, हे सगळे घेतले, मूळ संस्कृत पासूनच आपली भाषा जन्मली. तर इंग्रजीने काय घोडं केलंय त्यांनी एवढं वेगळं. घेतलेच आहेत आपण शब्द आणि घ्यावेत. आपण इंटरनलाइज करणारे लोक आहोत, त्यांनी आपण वाढणार आहोत. इंग्रजीने नाही का आपला पंडित घेतला, गुरु घेतला, त्यांना कळलं की टीचरमध्ये पंडित आणि गुरुची कक्षा येत नाही अर्थाची, मग त्यांना नाही लाज वाटली ते शब्द उधार घेताना. सगळीकडे बिझनेस गुरु जगभर आहे आज, मग आपणही त्यांचे घेतले, काय फरक पडतो. त्यामुळे आपण ते घेऊ. जसं टाईपलं असं फेसबुकवर म्हणतात, सेंडलं असं म्हणतात, पोस्टलं, पोस्ट टाकली असं नाही म्हणत, मी पोस्टलं, मी टाईपलं, मी सेंडलं, येऊ देत ना, काही वाईट नाही. बृहत मराठी जनसमूहाचं जे भाषिक एकटेपण आहे ते ऑलरेडी संपलंय. मग तुम्ही कुठेही मगाशी म्हटलं तसं राहत असाल तरी. पूर्वी हैदराबाद, मी इंदोरला माझा कार्यक्रम केलेला, तर मला ते सांगत होते की सर एकेकाळी आम्हाला इतकी तहान असायची मराठी आमच्या, म्हणजे आम्ही सोडून बाहेर सगळं हिंदी, आणि कोणी कलाकार आला की आता असं आम्हाला होत नाही फेसबुकमुळे. आम्हाला माहिती असतं असं सर तुमच्या पोस्टवर असं आहे, आम्हाला सगळं माहिती आहे तुमचं काम. तर हा केवढा चांगला भाग झाला. त्यामुळे समाज माध्यमांनी प्रादेशिक भाषांचा फायदा केला असं मला स्वतःला वाटतं. आणि धोके काय आहेत, हा शेवटचा धोका सांगतो आणि आपण थांबू. हे साहेब जे आहेत कलंदर, जेनोर लेनियर, हु इज इज अ फादर ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. खूप मोठा हा शास्त्रज्ञ आहे, कवी आहे, संगीतकार आहे आणि फादर ऑफ व्हर्च्युअल रियालिटीचा जनक म्हणजे काय असेल. आणि यांनी पुस्तक लिहिलंय की समाज माध्यम बंद करा. काय म्हणतो तो बघूया. He says, I don't believe our species can survive unless we fix this, social media. We can't have a society in which if two people wish to communicate, the only way that can happen is if it's financed by a third person who wishes to manipulate them. दोन व्यक्तींना संवाद करण्यासाठी तिसऱ्या मध्यस्थाची, जो त्यांना मॅनिप्युलेट करून पैसे मिळणारे, याची गरज असलेली ही समाज माध्यम नावाची यंत्रणा जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत मानवी अस्तित्वाला पुढे भविष्य नाही, असं लेनियर साहेब म्हणतात. आणि दम आहे. आणि तो कोण आहे, तो कवी तत्वज्ञ नाहीये, ही इज अ फादर ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. ज्यांनी हे जग आणण्यात ज्याचा आहे हातभार, तो माणूस आहे म्हणतो. हे महत्वाचं आहे. मग आशुतोष जावडेकर यावर काय म्हणतात की लेनियर साहेबांना नमस्कार करून की हो त्यांचं बरोबर आहे. मी असं म्हणतो आपल्या तुकोबांचा आधार घेत की माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. हे मला साध्य होत आहे का सध्या समाज माध्यमात, तर हो, आपण कुठेतरी या माध्यमातून आपण समधर्मी होत ना. माझी या जातीचे, तीच जात असते आणि ती एकच जात या देशात खरं राहायला हवी समधर्मी असण्याची. तर ती समधर्मी असण्याचा दुवा हे समाज माध्यम देतंय. तो आपण चतुराईने वापरण्या इतके बेरकी भारतीय लोक आहोतच.
त्यामुळे आपण हे चतुराईने या लोकांचं वापरून घ्यायचं जे चांगलं आहे ते, असं मी त्यावर म्हणेन. आणि आजचं हे व्याख्यान थांबवीन. पुन्हा एकदा खरंच मनापासनं सगळ्यांना खूप थँक्यू, धन्यवाद.